ज्यांनी मला घडवलं ते महाराष्ट्र टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनईचे प्राचार्य आदरणीय दत्ता हापसे सर असतील, त्यांना मी म्हणजे मानाचा मुजरा करतो की त्यांच्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच कोल्हापुरे सरांनी सांगितलं की साहेबांची इच्छा होती ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील एक होतकरू किंवा एक गरीब घरातील मुलगा अधिकारी झाला पाहिजे, उद्योजक झाला पाहिजे, हे गडाख साहेबांचं स्वप्न होतं. आणि आता थोडंसं मार्गदर्शन करायला कसं आहे अवघड जाणार आहे, कारण की सर गॅदरिंगचा माहोल होता आणि मला मार्गदर्शन करायचं, कारण की 4-5 दिवस झाले सगळं गुलाबी गुलाबी होतं आणि मी याच फेजमधून गेलेलो आहे. म्हणजे बरोबर आहे, साडी डे असन, बॉलिवूड डे असन, आणि मी ते अहवाल वाचत होतो मित्रांनो. तर त्या अहवालामध्ये मुलींची संख्या खूप अग्रेसर होती आणि बऱ्याचशा फॅकल्टीमध्ये मुली आघाडीवर होत्या, टॉपर मुली होत्या सगळ्यात. आता राष्ट्रपती आपल्या महिला राजे, सध्या लाडक्या बहिणींचं सर्व हे. त्याच्यामुळं मित्रांनो आपण कुठंतरी मागं पडत चाललोय, त्याकडे लक्ष द्या थोडंसं आणि गांभीर्यानं घ्या. या ठिकाणी मुली जास्त संख्येने उपस्थित आहेत आणि आपले कार्यकर्ते कशात बिझी आहेत मला हे काय कळत नाही. आणि या ठिकाणी मी सर आवर्जून या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो, ज्या यशवंत स्टडी क्लबचं आपण नाव घेताय त्या ठिकाणी जवळपास 200हून अधिक अधिकारी घडले, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या विविध कानाकोपऱ्यात आणि शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये सर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर मी सर आदरणीय सचिन शेटे सर यांचा आहे, कारण की त्यांनी आम्हाला खूप असं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचू शकलो. आणि आता मला खरंच आश्चर्य वाटतं, मला काही जण शिव्या देत असतील म्हणते ना, अरे हो का शाणा झाला एवढा, मी लय अँटिक होतो. आणि मी थोडं फॅक्च्युअल बोलणार मित्रांनो, मी फेकणार नाही का. मी आज तुम्हाला काही जरी फेकलं, मी गरीब होतो, मी आमकं होतो, हे होतो, तरी तुम्हाला ते खरं वाटणार आहे, कारण की कामयाबी में पूरी दुनिया तुम्हारे साथ होती है, ना कामयाब होतो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. त्याच्यामुळं मी काही जरी फेकलं तरी आज तुम्हाला हे होणार आहे. आणि आमचे मित्र विराज दरंदले सर ते आज सूत्रसंचालन करतायत आणि माझ्या गुरुवारी आदरणीय चौधरी मॅडम या आज परिचय देत आहेत. खरंच मला अभिमान वाटला मॅडम, तुम्ही माझा परिचय द्यावा, इतका मी मोठा नाही आहे. आणि या ठिकाणी माझे सर्वच गुरुवारी असतील, आदरणीय आदमाने सर असतील, ढोकणे मॅडम मला दिसत आहेत. मॅडम तुम्ही मला घडवलं, MCOMला खूप सपोर्ट केला. आणि एवढंच नव्हे तर मी कॉलेज करत असताना माझा थोडासा प्रवास सांगतो मित्रांनो. मी तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला शेतकऱ्याचा मुलगा आणि एकदम म्हणजे माझ्या आईलाही लिहिता नाही येत, लिहिता म्हणजे नॉर्मल शिकलेलं 4थी पर्यंत. तुमच्यासारखाच सप्त्यात जेवणारा, लग्नात जेवणारा, असाच खाली बसणारा कार्यकर्ता आहे मी. आणि हे सांगायला आलोय मी तुम्हाला, मी काय केलं याच्यापेक्षा तुम्ही काय करावं हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. कारण की आपल्या ग्रामीण भागामध्ये टॅलेंटचं प्रमाण खूप आहे. आत्ता सर सांगत होते आपल्या याची कंपनी आहे, याचा चहाचं हे, म्हणजे टॅलेंट खूप आहे, पण आपल्यामध्ये कुठेतरी न्यूनगंड आहे मित्रांनो, की आपण करू शकत नाही. पण सर तुम्हाला एक सांगतो, 1982 पासून तर आत्ताच्या 2026 पर्यंत महाराष्ट्राचं MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा UPSC असेल केंद्रीय लोकसेवा आयोग, त्याच्या लिस्ट चेक करा सर, सगळ्यात जास्त रिझल्ट ग्रामीण भागातल्या मुलांचा आहे, याचा मला अभिमान वाटतो. आणि मी एक प्राथमिक शाळेतच शिकलो, असं जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना कधी वाटलं नव्हतं, कधी स्वप्नात वाटलं नव्हतं मी अधिकारी होईन, आणि झालो तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने. आणि जे कॉलेजने मला व्यासपीठ दिलं त्यामुळंच मी हे सगळं झालो. मित्रांनो मला एक सांगायचं, आपल्या ग्रामीण भागामध्ये एवढ्या सगळ्या फॅसिलिटी आपल्या मुळे एज्युकेशननी उपलब्ध करून दिल्यात, त्याचंच तुम्ही संधीचं सोनं केलं पाहिजे. काय होतंय, ग्रामीण भागात आहेत आपण, याचा न्यूनगंड आपल्या मनात आहे किंवा आपण कुठंतरी कमी आहे किंवा कॉलेजला जायचं नाही, टार्गेटपणा करायचा. हे कसं असतं, कॉलेजचं वय, याच्यात 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. वेळ आहे आपल्याकडं, वय आहे आणि स्वप्न पण आहे. याच्यात मध्ये काय होतं, अट्रॅक्शन असतं. आणि मी का बोलतोय या गोष्टीवर, कारण की तुम्ही त्या फेजमध्ये आहे, माझं पण वय तरुणच आहे, त्याच्यामुळे मला माहिती तुमचं काय चालू आहे राडे. हा, समजने वाले को इशारा काफी होता है. अशा पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये गुरफटू नका मित्रांनो. हे वय असतं, एका बाजूने वय वाढत जातं, जबाबदाऱ्या वाढत जातात आणि आपण कधी 24-25 होतो हेच आपल्याला कळत नाही आणि मग नंतर आपल्याला पस्तावा येतो आणि मग असं वाटतं की आता काय करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे. मग वेळ निघून गेलेली असते. आणि मुलींचं काय आहे, थोडं शिकलं चांगल्या म्हणजे थोडं शिकल्या
आणि त्या चांगल्या जर दिसायला असल्या तर त्यांचं एकदम ओके सेटल होतं. पण आपल्याला ते लय वांदे होते आपले, कारण की आपल्याला काहीतरी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आणि मित्रांनो, नेहमी कर्तृत्ववान माणसाला वेळोवेळी झालेले डंख नवे पंख देऊन जातात, कारण काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही, हा यशाचा सिद्धांत आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आणि कॉलेज करत असताना थोडासा म्हणजे मी म्हणतच नाही की तुम्ही नोकरीच करा, तुम्ही क्लास 1 ऑफिसरच व्हा, अधिकारीच व्हा, तुम्ही जे काय व्हाल ते टॉपचं व्हा, एवढं मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे म्हणजे आता चहाचं दुकान टाकलं, टॉपचं झालं पाहिजे. नाहीतर काय, सर्व जे चाललंय जग चाललंय, आपण आलोय गेलोय, कोणीच काही फरक नाही पडत. आलेला दिवस आनंदी जागा, कॉलेजच्या लाईफचा एन्जॉय घ्या. पण ह्याच वयात आपले स्वप्न काय चालू येतं, आपलं काय चाललंय, आपले घरचे काय करतेत. आणि मला हे सांगावं वाटतं मित्रांनो, ह्या वयामध्ये टेन्शन येतं. खास करून माझ्या तरुण मित्रांना सांगतो मी, ह्या वयात टेन्शन येतं. मग आता टेन्शन आल्यानंतर तुम्हाला सांगतोय, पिल्लू जानूच्या नादी नका लागू. तुम्ही जर त्या टेन्शन मध्ये जर तुम्ही आई वडिलांना कॉल करा, मित्रांना कॉल करा, तिथून तुम्हाला प्रेरणा भेटन आणि तिथून तुम्ही पुढे जाता. नाहीतर काय आणि खरंच मला या कॉलेजनी नोकरी पण दिली आणि याच कॉलेजची मुलगी आहे, मला छोकरी पण दिली. ती पण आज जिल्हा न्यायालय अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत आहे, याचाही मला अभिमान आहे. मित्रांनो, म्हणजे बघा कसं काय जुळून येतं सांगता येत नाही. आणि मला चांगलं आठवतंय, मी या ठिकाणी आपला 12वीला आलो होतो, 12वी झाल्यानंतर आलो होतो. मी तसा सायन्सचा विद्यार्थी, मी प्रेमराज सारडा कॉलेज आपलं अहमदनगर मधलं, अहिल्यानगर मधलं सगळ्यात म्हणजे टॉप मोस्ट कॉलेज आहे प्रेमराज सारडा कॉलेज. त्या ठिकाणी मी सायन्समधून जवळपास 82% घेऊन पासआउट झालो होतो. पण मला इंजिनियर आणि डॉक्टर व्हायचं होतं, कारण की माझे सर्व मित्र इंजिनियर आणि डॉक्टर ह्या साईडला जास्त होते. आणि मी घरी आलो, 12वीला मला 82% पडले. माझा CET आणि JEE ला पण चांगला स्कोर होता. मला टॉप मोस्ट कॉलेज भेटत होतं ऑलमोस्ट महाराष्ट्रातलं. एक COPच्या थोडंसं खालचं वाघोलीला JSPM वगैरे कॉलेज भेटत होतं. पण मला घरी आल्यानंतर माझे वडील मला म्हणले की अरे तुला इंजिनियर किंवा डॉक्टर नाही व्हायचं. मी म्हणलं का? ते म्हणले तुला व्हायचं तर अधिकारी व्हायचं. मी म्हणलं नाही, मला इकडे जायचं, मला त्या क्षेत्रातलं फारसं काही माहिती नाहीये. पण मित्रांनो, मी माझ्या वडिलांच्या स्वप्नासाठी मी माझा ट्रॅक चेंज केला आणि 2019ला आपल्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायला आलो. त्यावेळेस मला वाटतं BComचे इन्चार्ज आदरणीय चोपडे सर होते आणि माझा फॉर्म होता. मला BCom फॅकल्टीमध्ये जी मेरिट लिस्ट लागते त्याच्यात मला सगळ्यात जास्त मार्क होते, 82% होते. आणि मला सरांचा कॉल आला की तो फॉर्म चुकला. मी म्हणलं चुकला? मी तर कॉमर्सला घेतलाय. ते म्हणले नाही रे, तुला सायन्सला घे, तो फॉर्म चुकून इकडे आला. मी म्हणलं सर नाही, मला सायन्सला नाही घ्यायचं, मला कॉमर्सलाच घ्यायचं, कारण की मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मला अधिकारी व्हायचंय. मी हे 2019ला म्हणलं होतं सरांना. तर सर असते तर आज त्यांना पण आठवलं असतं. तर त्यावेळेस मी म्हटलं सरांना की माझा फॉर्म नाही चुकला, मला कॉमर्सलाच घ्यायचंय. तर मी असं करता करता कॉमर्सला घेतलो, FY SY TY. मी कॉलेजला सर फारसं काही येत नसायचं, पण माझं लक्ष असायचं लांबून. म्हणजे मी स्टडी क्लबला अभ्यास करायचो, मी पेपरला वगैरे यायचो, लेक्चर वगैरे करायचो रेग्युलर. आणि जिने सर असायचे आणि इकॉनॉमिक्सचा काहीतरी एक विषय होता. आणि इकॉनॉमिक्सला काय होतं, सर बसायला लावायचे लेक्चरला आणि मला ते बसणं नसवायचं, कारण की मी तिकडं अभ्यास करायचो आणि सगळ्यात जास्त मार्क मला पडायचे. आणि सर म्हणले अरे ह्यो कोण कार्यकर्ता आहे आज्ञात खंडातून आलेला नाही का, याला मार्क कसं काय पडले वगैरे वगैरे असं झालं. आणि मग सरांनी मला चेक केला पेपर. त्याच्यानंतर मी जवळपास FY SY TY आणि MComला थोडंसं कमी मागं पुढं झालं. पण मी BComला मला वाटतंय 96% घेऊन युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आलतो. कोरोनाची कृपा होती त्यावेळेस. अशा पद्धतीने झालं आणि एवढे मार्क पडले मला 96 BComला. तर माझा MPSC मध्ये इंटरव्ह्यू होता आणि MPSCचा इंटरव्ह्यू खूप कडक असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि मी इंटरव्ह्यूला आतमध्ये गेलो आणि माझे त्यांनी मार्क बघितले. तर मला त्यावेळेस ते म्हटले तुम्ही नेवासे, ते एक सांगतो मी, नेवाशामध्ये माझं हे सर्व झाल्यामुळे मला तिथे MPSC मध्ये ते म्हणले तुमच्या नेवाशाची खासियत काय आहे. तर मी म्हणलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली. ते म्हणले मग पसायदान. तर मग मी लगेच पसायदान चालू केलं. आता विश्वास मग देव, त्यांनी लगेच डोळे वगैरे झाकून नाही का, अशा पद्धतीने झालं. आणि माझे ते 96% होते. तर मग सर म्हणले तुला एवढे टक्के कसं काय पडले, काय म्हणजे रहस्य काय, इतके ग्रॅज्युएशनला टक्के पडत नाहीत. तर मी सरांना म्हणलं सर त्यावेळेस कोरोना होतो आणि कोरोनामुळे मला एवढे टक्के पडले. ते म्हणले कसं काय.
आता त्यांना काय माहिती आम्ही कसे पाडलेत. पण मी त्यांना म्हणलं की सर दरवेळेस डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो आणि त्यावेळेस आमच्या टायमाला ऑब्जेक्टिव्ह होता आणि वेळ मारून नेली आणि तिथं सिलेक्शन झालं. अशा पद्धतीने मी जवळपास 6 पोस्टवरती माझं सिलेक्शन झालं. मित्रांनो, स्वतःला कमी समजू नका. मला बऱ्यापैकी माहिती आहे तुम्ही ग्रामीण भागातले आहेत, आपल्याला सगळ्याला इंग्लिशचे लय वांदे आहेत. पण किती हात वर करून सांगा जेन्युइनली कोणाला फ्लुएंट इंग्लिश बोलता येते? कोणालाच येत नसन मला वाटतंय. फ्लुएंट म्हणजे एकदम बोलू शकतो आपण. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिकून आलेले सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले, आपल्या आईबापाकडे एवढे पैसे नाहीत की आपण खूप मोठ्या कॉलेजला किंवा शाळेमध्ये शिक्षणाला डोनेशन भरू शकतो. त्यामुळे आपले इंग्लिशचे वांदे येतं, गणिताचे वांदे येतं. मला माहिती आहे तुम्ही सायन्सला आहेत बऱ्यापैकी, कसे कसे पास होतात हे सगळं माहिती आहे. असो, पण आहे ना मित्रांनो, माझा तसा एक किस्सा सांगतो. मला मधल्या काळात जॉब लागत नव्हता आणि माझा एक मित्र आहे शुभम म्हणून, तो IT कंपनीमध्ये सर इंजिनियर आहे. आणि मी त्याला म्हणलं अरे शुभम मला एक जॉब बघ. त्याने मला जॉब बघितला आणि त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं मला पुण्याला. तर मी पुण्याला इंटरव्ह्यूला गेलो. मी आतमध्ये गेल्यानंतर गेलो तर ते म्हणले म्हणजे बसा वगैरे म्हणले, इंग्लिशमधूनच म्हणले. आणि मायन इंग्लिश एकदम वांदे येतं, कारण की मी सायन्सला घेतलं असतं, नाही तर मग कॉमर्सला बघच नव्हतं घेतलं. आणि ते म्हटले की असं असं करा. मग झालं, चालू झालं. ते म्हणले इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन इंग्लिश. मी म्हणलं कॅन आय स्पीक इन मराठी? ते म्हणले यू कॅन गो नाऊ. आणि मित्रांनो इतका राग आला, पुण्यातून मला काढून दिलं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायला गेलो होतो. त्या जॉबची सॅलरी होती मला जवळपास 25-30 हजार रुपये असेल फार तर फार. पण मला जॉबची गरज होती म्हणून गेलो होतो आणि मला तिथून काढून दिलं. का? तर फक्त इंग्लिशमुळं. पण म्हणलं हा गणेश भंगाने नावाचा कार्यकर्ता असा आहे, मराठीवरच एका वर्षात 6 पोस्ट महाराष्ट्र शासनाच्या काढल्या मी. म्हणजे असं नाही का मित्रांनो, एखादी गोष्ट येत नाही म्हणजे असं नाही का तुम्हाला एखाद्याला इंग्लिश येत नसन, एखाद्याला गणित येत नसन, एखाद्याला केमिस्ट्री येत नसन का, असं नाही का तेच म्हणजे सर्वस्व आहे. आपल्यामधले कला गुण जोपासा आणि जे परफेक्ट आहे त्याच्यात करिअर करा. म्हणजे मला एक सांगायचा उद्देश की तुम्ही ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यात करिअर करा आणि करिअर निवडा. मला बरेचसे आता इथं जर विचारलं ना सर, यांना विचारलं ना स्वप्न काय किंवा तुम्हाला व्हायचं काय, याच्यातलं मी 90% सांगतो कोणाला सांगता येणार नाही स्वप्न काय. म्हणजे आपलं ध्येयच ठरलं नाही मित्रांनो. युद्ध हे आधी मनात जिंकावं लागतं, त्याच्यानंतर तुम्हाला सत्यात उतरता येतं. तुम्ही आधी स्वप्न तर ठेवलं पाहिजे की मला अधिकारी व्हायचं. आणि हे एक लय प्रॉब्लेम आहे आपल्या इकडं. आणि हे एक सांगतो मित्रांनो, मित्र हा जळका असावा, सॉरी मळका, हा मित्र हा मळका असावा पण जळका नसावा. कारण की आपल्यातलं एखादा कार्यकर्ता म्हणला मला आमदार व्हावं वाटलं आणि तो लगेच तिकडून नाही म्हणला पाहिजे बाप्पा तू आणि आमदार. असं नाही झालं पाहिजे ना. नाही एखादं म्हटलं मला PSI व्हावं वाटलं, एखादी मुलगी म्हणली तर असं नाही पाहिजे की लगेच ती म्हणली पाहिजे हा तू PSI, अरे तू बघ कुठं PSI कुठं. असं नाही, मित्रांनी सपोर्ट केला पाहिजे ना, असे मित्र ठेवा. मित्रांनो मी माझ्या यशामध्ये मी तर नेहमी सांगत असतो की माझ्या यशामध्ये मित्रांचा खूप मोठा वाटा आहे. आम्ही जवळपास स्टडी क्लबला सर 70-80 मुलं अभ्यास करायचो. त्यातले आम्ही जवळपास 50-60 मुलं महाराष्ट्र शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये क्लास 1 पासून तर क्लास 3 पर्यंत विविध डिपार्टमेंटमध्ये विविध पोस्टवरती कार्यरत आहोत. मित्र खूप मॅटर करतात. नाही तर काय, जसे मित्र तसे तुम्ही होणार. तुम्ही म्हणता असं कसं काय, मी चॅलेंज देऊन सांगतो, जर एखादा मित्र जर एखाद्या मुलीसोबत चॅटिंग करत असला, एखादा मित्र जर एखाद्या मुलीसोबत जर चॅटिंग करत असला तर त्याचा मित्र दुसरा मित्र तो 15 दिवसात दुसरी सोबत करणार म्हणजे करणार. कारण की ना जशी संगत तसे गुण लागतील मित्रांनो. मित्रावर डिपेंड करतं तुम्ही कसे बिहेव्हिअर करताय किंवा काय. तुम्हाला थोडस फॅक्च्युअल वाटन पण आहे ना, ही रियालिटी आहे. तुम्ही ह्या रियालिटीचा स्वीकार करा. आणि सर मला या ठिकाणी एक नमूद करावं असं वाटतं की सकाळींचं इलेक्शन असतं. विराज आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. दरंगले सरांना संकेत बेल्लेकर त्यावेळेस उपस्थित होता, म्हणजे उभा होता. सर मला एक या ठिकाणी खरंच सांगूसं वाटतं की मधल्या काळात काय व्हायचं, सकाळींचं इलेक्शन असेल किंवा जो काय विद्यार्थी प्रतिनिधी असतो तो टॉपवर पोरांना द्यायचा. आणि मला टॉपवरचा लय राग येतो. टॉपर म्हणजे काय, ते शिक्षणात टॉपर असू शकतात किंवा ते त्यांच्या अभ्यासात टॉपर असू शकतात. पण हे विद्यार्थी प्रतिनिधी असन, सकाळींचं इलेक्शन असन, ही निवडणूक कौशल्य असतील तर
याच्यामध्ये ते टॉपर थोडे काम येणार आहे. इथं कोण लागतो, जो पोरात पुरीत मिक्स होणारा कार्यकर्ता असतो तो निवडून येत असतो. तर सर मला तुम्हाला एक विनंती करायची की हे जे काही अशा बाकीच्या ऍक्टिव्हिटी असतात की तिथं प्रत्येकच वेळेस टॉपर मुलांना संधी नका देत, जो आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पण विचार करीत जा. या ठिकाणी आदरणीय माझे सहकारी म्हणता येईल, कारण की आम्ही दोघे एका बॅचला होतो. आदरणीय विनायक दरंदले म्हणजे उत्कृष्ट पत्रकार आहे आणि ज्यांनी मला महाराष्ट्रात फेमस केलं. एकाच वेळी 6 स्पर्धा परीक्षेत शेतकऱ्याच्या पोरांनी षटकार मारला आणि ती माझी खूप मोठी व्हायरल झाली आणि ज्यांनी मला महाराष्ट्रात फेमस केलं आदरणीय दरंदले सर, ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, स्वतःच्या चुकावरती फोकस करा. आपलं काय होतं, आपला एखादा पेपर असला किंवा कुठली एखादी कॉम्पिटिशनची स्पर्धा असली किंवा काही असू द्या, एखादा पेपर आहे, मी म्हणतो केमिस्ट्रीचा पेपर आहे किंवा मग कॉमर्सचा एखादा इकॉनॉमिकचा पेपर आहे आणि आपण काय होतं, आपल्याला तो अवघड जातो आणि आपण म्हणतो हे पेपरच बाकवास होता, हे झालं, हे सुपरविजनला आलं आणि लयच अवघड झालं, काही करता नाही आलं. त्याच्यावर खापर फोडण्यापेक्षा मित्रांनो, तुम्ही काय कुठं कमी पडले किंवा तुम्ही कशात कमी पडले याच्याकडे लक्ष जर दिलं तुम्ही, तर तुम्हाला पुढे जाणं सोपं होईल. आणि स्पर्धा परीक्षा सारखं क्षेत्र एकदम म्हणजे झिरो भांडवल, 0 to हिरो जर कार्यकर्ता कुठं असेल तर ते स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आहे. त्या क्षेत्राकडे वळा. आपल्या ठिकाणी यशवंत स्टडी क्लब नावाचं खूप मोठं युनिट आहे, त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या. आम्ही पाथर्डीहून आलो आणि तुमच्या सोन्यामध्ये पोस्ट घेतली, म्हणजे नोकरी घेतली, छोकरी घेतली आणि तुम्ही तसेच वंचित राहिले. हा म्हणजे तुम्ही तुमच्या इथं जे सरळ नाही का, जिथं पिकतं तिथं विकत नाही, अशी गंमत आहे. तर तुम्ही खरंच तुमच्या इथल्या या संधीचा फायदा घ्या आणि थोडंसं लक्ष द्या करिअरवर. परिस्थितीचं एक भांडवल करतात नाही का प्रत्येक जण, माझी परिस्थिती अशी होती, तशी होती, हे होतं, ते होतं. मित्रांनो, एक कारण द्या, नोटीस कोणाला दाखवायची नाही. जे काय लढायची ना ती स्वतःची लढाई स्वतःलाच लढावं लागत असती. म्हणजे भले तुम्ही कोणी असा, ज्याच्या त्यालाच लढायचं आहे. आज तुमचे आई वडील तुम्हाला एक 5-6 वर्षापर्यंत तुम्हाला पैसे प्रोव्हाइड करतील, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या जीवावर आयफोन घेताल, टायटनचं घड्याळ घेताल, बाटाचे शूज घेताल, पुरी इम्प्रेस करताल, पोरं इम्प्रेस करताल, हे सगळ्या गोष्टी होतील. पण मित्रांनो, तुमची अशी एक स्टेज येईल ना 25-26 वर्ष वयानंतर, तुम्ही अजून माझे छोटे भाऊ आहेत म्हणून तुम्हाला एक जेन्युअनली सांगतो मनातून, एक हे वय असं असतं काही कळत नाही. मित्राने आयफोन घेतला म्हणून आपण कर्ज काढून EMI वर आयफोन घेतो आणि त्याचे कर्ज आपल्या आई वडिलांच्या जीवावर ते बिचारे काबाड कष्ट करून शेतात काम करतात आणि त्यांच्यावर भरतो. आणि हे कुठंतरी आपण आपली परिस्थिती बघून भांडवल न करता थोडंसं लक्ष देऊन आपली काय परिस्थिती, आपल्याला ही परिस्थिती बदलायची का नाही. मित्रांनो, एक जर पिढी शिकली ना तर पुढच्या जवळपास 2 ते 3 पिढ्या सुदृढ होत्यात, म्हणजे शिकत येतात, म्हणजे पर्सनॅलिटी बदलती, लोकांचा दृष्टिकोन बदलतो. आता माझंच उदाहरण सांगतो मित्रांनो, मी ज्यावेळेस तुमच्यासारखाच होतो, कॉलेजमध्ये यायचो, गावाकडून इकडे शिकायला असायचो, त्यावेळेस मला लोक नावं ठेवायचे. नावं ठेवतच असते तर, कारण की नावं हे ठेवल्याच जाते तेव्हा कुठंतरी काहीतरी होत असतं नाही का, टोमणे असते तर मला गावाकडले लोक म्हणायचे, अरे कवर शिकवतो काय, किती दिवस काय चाललंय, आणि कवर हे काय खरं असतं. घरच्याला सांगायचे अरे हे काय नसतं, अरे कवर हे टाइमपास करतोय तिकडं. पण आपल्याला माहिती असतं मित्रांनो काय चालू असतं. आणि असंच करत करत नाही का, मग आज हेच लोक मला गावात आल्यानंतर, साहेब कधी आले, साहेब तुमची लय हवा आहे राव, असं आहे राव, तसं आहे. म्हणजे हेच सांगतो मित्रांनो, मला एक सांगायचा उद्देश काय तुम्ही समजून घ्या, की जे लोक तुम्हाला आज नावं ठेवतायत, जे लोक तुम्हाला टोमणे मारतायत, तेच उद्या तुमचे सत्कार करण्यासाठी आणि म्हणजे तुमचं अभिनंदन करण्यासाठी सर्वात पुढं असतील. हा ते एक सांगतो. सरांनी एकदम अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला आणि माझ्या बाबतीत किंवा माझ्या जवळपास सगळ्या मित्रांच्या बाबतीत असंच घडलेलं असन. काय असतं मित्रांनो, मुली देत नाहीत सर म्हणले. तर कसं असतं, एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की कोणी पण आपल्या मागं लागतं. मित्रांनो, ज्या मुली तुम्हाला आज ब्लॉक करतायत, रिजेक्ट करतायत, त्याच मुली तुम्ही एकदा पोस्ट काढा, कर्तृत्व सिद्ध करा, तुमचं नाव झळकवा. त्या मुलीचे वडील, त्यांचे नातेवाईक तुमच्या घरी प्रपोजल घेऊन येतील. एका दिवसात 20-20, 30-30 बायोडाटे येत होते मला. म्हणजे सांगायचा उद्देश एक की एक कर्तृत्व सिद्ध झाल्याशिवाय हे होत नाही, नाही का. संधीचा फायदा घ्या आणि
हुरळून जाऊ नका. काय असतं आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या मुलांमध्ये थोडस एनर्जेटिक असतं, तारुण्य पण असतो. याच्यामध्ये काय होतं, आपण थोडी गोष्ट एखादी येत असली किंवा एखाद्या पेपरला आपल्याला जास्त मार्क आले किंवा एखाद्या गोष्टी थोडस जास्त काहीतरी आपण बाकीच्या पेक्षा पुढे गेलो तर आपल्याला वाटतं मी सिकंदर पब्लिकचा नाही का. तर मग असं काय नसतं मित्रांनो. एखाद्या गोष्टी तुम्ही टॉपर असले म्हणजे किंवा एखाद्या गोष्टी चांगल्या असल्या म्हणजे हुरवून जाऊ नका. शांतीत राहायचं, शांतीत क्रांती करायची. बघा आता कसा सुर आलाय खालून. आताशी कुठं तरी मला वाटतंय मी आता कॉलेज लाईफ मध्ये बोलायला लागलोय. असं म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे. आणि स्पर्धा परीक्षा, मला हे एक म्हणायचं, स्पर्धा परीक्षा असं कोणतंही क्षेत्र असू द्या मित्रांनो, स्पर्धा ही जगात आहे, मी मान्य करतो. स्पर्धा ही आहे, असणार आणि असेलच. पण ही नेहमी सांगतो मी की स्वतःची स्पर्धा ठेवायची, इतरांशी स्पर्धा नाही ठेवायची. क्षेत्र कोणतंही असू द्या, नेहमी हे लक्षात ठेवा मित्रांनो की स्वतःची रेष मोठी करायची, दुसऱ्याची पुसायच्या नादी लागायचंच नाही. आपली जितकी मोठी करून ठेवायची का तिच्यापर्यंत कोणी आलंच नाही पाहिजे. असं काहीतरी कर्तृत्व करा. आणि जे माझे आता सर्व मित्रांना पारितोषिक भेटले त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, हासिल तो उन्हीं को होती है मंजिल, जो वक्त और हालातों से रोया नहीं करते. मित्रांनो साधारण एक तुम्हाला गोष्ट सांगतो. सर एखादी रेस लावली आपल्या या कॉलेजच्या गेट पासून तर आपल्या याच्या सोसायटीपर्यंत, जर शिवबावाड्यावर पावपाल्यापर्यंत जर आपण रेस लावली तर सगळ्यांना पळायला लावलं तर सगळेच पळणार आहेत. कुठपर्यंत? बारडे मामाच्या मेसपर्यंत किंवा अंजली हॉटेलपर्यंत थोडेफार राहतील. त्याच्यानंतर थोडेसं पोलीस स्टेशनपर्यंत त्याच्यातले बरेचसे कमी होतील. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलं का अजून कमी होतील. म्हणजे एक जर तेवढी रेस जर कंप्लीट करायची असेल तर शेवटपर्यंत फक्त 2 नाही तर 4च जण राहतील. का तर आहे ना, एक नॉर्मल स्टेजला सर्वच असतात. एक 50-60 मार्कापर्यंत सर्व जनता असती, सर्वसामान्य जनता आपण त्याला म्हणतो. पण त्याच्यानंतर 70-80% जिथं असतो तिथं थोडेसे कमी होतात. त्याच्यानंतर 80च्या पुढे थोडेसे कमी होतात आणि 90च्या पुढे वगैरे 1-2 असतात. आणि ते आपल्याला 1-2 मध्ये यायचं मित्रांनो. हे टार्गेट ठेवून तुम्ही तुमचं ध्येय अचीव करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळं झालंय आता बऱ्यापैकी कव्हर मला असं वाटतंय. आणि अजून हा, आणि आपण एक बघा नाही का, आपलं एक आपण म्हणतो नेहमीच की मला हे करायचं, ते करायचं, हे करायचं, ते करायचं. मित्रांनो जे काय करायचंय ते आजपासून करायचं. नाही तर काय आलाय 14 फेब्रुवारी मग तिथून पुढे सुरुवात करू. आला 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती आहे, मग मुहूर्त चांगला आहे, तिथून पुढे सुरुवात करू. मग 1 जानेवारी पासून करायचं. तसं नाही मित्रांनो. जे काय ना ते आता इमिजिएटली इतका तुमचा प्लॅन पाहिजे की तुम्ही म्हणजे एक महिन्याचं टाइम टेबल तुमचं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं आठवड्याचं टाइम टेबल पाहिजे आणि तुमचं एक दिवसाचं टाइम टेबल पाहिजे. आणि म्हणजे असं टाइम टेबल पाहिजे की तुम्ही अभ्यास करणं, मी याला म्हणतो तुमच्या भाषेत कशाला म्हणतात माहित नाही, अभ्यास करणं म्हणजे मोबाईल बघणं नव्हे. अभ्यास करणं म्हणजे तो स्टॉपवॉच लावायचा आपण, ज्यामध्ये की अभ्यास ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसतो. आणि हे गैरसमज आहे की आपल्याला अभ्यास करणं आणि लिखाण करणं हे वेगळं आहे बरं का. प्रॅक्टिकल पूर्ण वगैरे करणं हे अभ्यास नाही. वाचन करणं याला अभ्यास म्हणतात. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसतात त्यावेळेस स्टॉपवॉच लावला पाहिजे. मग त्याच्यात भले मग तुमचा मोबाईल कॉल आला तरी घ्यायचा नाही, सॅक्रिफाईस करायला शिका. त्याच्यानंतर मोबाईल सायलेंट पाहिजे. स्वतःसाठी एक डेडिकेशनने 4-5 तास जर रोजचा अभ्यास केला, मी म्हणत नाही 17 तास करा, 18 तास करा, स्टॉपवॉच लावून जर तुम्ही 6 ते 7 तास जरी अभ्यास केला तरी तो सफिशियंट आहे. आणि तुम्ही 2 ते 3 वर्षात काहीतरी घडणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, फक्त ती रेष तुम्हाला पूर्ण करायची आहे. कारण की जो म्हणजे ज्याला त्याला ज्याची त्याची लढाई जिंकायची आहे. मी तुम्हाला जरी सांगत असलो या ठिकाणी, मी जरी हे सांगून तुम्ही थोडेसे मोटिवेट होताल, कोणी लगेच MPSCचा अभ्यास करायला लागन, लगे कोणीतरी आता आज काहीतरी करावं लागन, नाही का, हे करावं लागन, ते करावं लागन, हे सगळं फेक मोटिव्ह आहे. मी डायरेक्ट म्हणतो सेल्फ मोटिवेट पाहिजे माणूस. इतकी आग लागलेली पाहिजे ना बुडाला, काय अशी आग लागलेली पाहिजे ना की काही झालं तरी मला ते पूर्ण करायचं म्हणजे करायचं, असं काहीतरी पाहिजे. इतके तुम्ही सेल्फ मोटिवेट पाहिजे, तेव्हाच कुठंतरी ते होणार आहे. नाही तर काय मग एखाद्याने टॉमना जरी मारला तरी ऐकून घ्यायचा आणि त्याचा रिव्हेंज बदला, माहिती ना, बदला कधी घ्यायचा असतो माहिती का? बदला बोलून नसतो घ्यायचा.
हे तर आपल्या इकडे कळत नाही. बदला हा बोलून नसतो घ्यायचा, त्याच्यापेक्षा सक्सेस होऊन घ्यायचा असतो, तेव्हा कुठं बदला असतो. म्हणजे सपोज एखादं उदाहरण देतो तुम्हाला, जर तुम्हाला एखाद्या मुलीने रिजेक्ट केलं ना, किंवा एखादीने आपलं प्रपोजल नाही ना हे केलं, तर असं समजायचं नाही की आपल्यात काहीतरी कमी आहे. असं काहीतरी व्हायचं की तिला जो भेटलेला असेल ना त्याच्यापेक्षा आपण काहीतरी टॉपचं पाहिजे, तेव्हा काहीतरी त्याला मध्ये बदला. मित्रांनो थोडस समजून घ्या, मी पण यंग आहे त्याच्यामुळे होणारच आहे. असू द्या मित्रांनो, कॉलेज वयामध्ये ऍटिट्यूड या नावाची कन्सेप्ट असती आणि माणसाने सेल्फ ऍटिट्यूड असावं. माणसाने कुठं पण आपला ऍटिट्यूड घाण नाही ठेवायचा, एवढं पण लक्षात ठेवा. असो मी एवढं सांगेन माझ्या सर्व मित्रांसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी, गम की अंधेरी रात में खुद को बेकरार कर, गम की अंधेरी रात में खुद को बेकरार कर, वक्त जरूर आएगा तू बस वक्त का इंतजार कर. एवढं बोलतो आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि आजच्या प्रमुख पाहुणे या मोठ्या पदावरती बसवलं आणि एवढा मोठा मान दिला, त्याबद्दल मी संस्थेचे, आपल्या कॉलेजचे आणि खास करून आपल्या सर्वांचे आभार मानतो की तुम्ही मला ऐकून घेतलं. का मला काय वाटत नव्हतं की माहोल वेगळा होता, तुम्ही मला ऐकून घेता. असो, या ठिकाणी आपली रजा घेतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण केलेले मार्गदर्शन निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी प्रेरणादायी ठरेल व निश्चितपणे भविष्यात सुद्धा मुळा एज्युकेशन सोसायटीचं व कला